नमस्कार. हॅलो गाईज. आपल्या फ्लेवर स्पार्क्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि आज आपल्या चॅनलच्या पहिल्या रेसिपीकडे आपण जात आहेत. आज आहे गुढीपाडव्याचा स्पेशल सण, तर त्या निमित्ताने आपण आज बनवणार आहे चना डाळीची आमटी. प्युअर मराठी स्टाईलने आणि मराठी स्पेशल स्पायसेस ॲड करून मी ती बनवणार आहे. आणि त्याचे इन्ग्रेडियंट्स चला आपण पाहूया. हे आहे चना डाळीचा स्टॉक, स्मॅश केलेली चना डाळ, बारीक चिरलेला कांदा, भाजलेलं खोबरं, आणि हे आपले आहेत स्पायसेस, ड्राय स्पायसेस. याच्यामध्ये आहे जिरा, तेजपत्ता, मोठी इलायची, आणि याच्यामध्ये आहे अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, म्हणजे आपण याला हिरवा मसाला बोलतो ते. हे आहे कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, हळदी पावडर, धनी पावडर, जिरा पावडर, काळा मसाला आणि गरम मसाला. हे आहे मीठ आणि हे तेल. तर चला आपण आता वळूया आपल्या रेसिपीकडे. तर आपला पॅन आता छानसा गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण ऍड करूया हे ऑइल. साधारणतः 2 चमचे ऑइल घेतलेला आहे. गॅस थोडंसं आपण वाढवूया. तेल गरम झालं की आपण हे ड्राय स्पायसेस त्याच्यामध्ये ऍड करूया. तर आपलं तेल छानसं गरम झालेलं आहे. आपण याच्यामध्ये स्पायसेस ऍड करूया. जिरा आपला छान असं भाजलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता टाकूया कढीपत्ता. कढीपत्ता असा छान असा तळला की त्याच्यामध्ये आपण ऍड करूया बारीक चिरलेला कांदा, कांद्याला छान असं परतून घ्यायचंय. कांदा थोडासा असा ब्राउनिश होऊ द्यायचा आहे, म्हणजे ब्राउनिश झालं की भाजीला अशी छान अशी टेस्ट येते. गॅस आपला मीडियम फ्लेम वरती आहे आणि थोडंसं कांद्याला असं हलवत राहायचं, जेणेकरून पूर्णपणे कांदा तळला जाईल. आज गुढीपाडवा असल्यामुळे हे म्हणजे आम्ही डेली असं बनवत नाही, स्पेशल ओकेशनलाच हे असतं. आणि स्पेशली गुढीपाडव्याला ही आमटी कोणी चपाती, कोणी पोळी, कोणी भातासोबत खातात, आणि याची एक वेगळीच टेस्ट असते. आणि ते एक त्या ओकेशनचं हे महत्त्व वाढवते आणि जिभेवरती त्याची चव रेंगाळतच राहते. असं वाटतं की दररोजच्या जेवणामध्ये ही आमटी असायला हवी, पण ते पॉसिबल नाही आहे. आपण रोजचं जॉबला जाणं वगैरे, त्याच्यामुळे हे एवढा टाईम नसतो, त्याच्यामुळे आपण ते बनवू शकत नाही. तर आपण वाट पाहत असतो अशा सणांची, की असा सण कधी येतो आणि अशी चटकदार आमटी खायला कशी भेटते. मलाही याच्याबद्दल माहिती नव्हतं, पण माझ्या बायकोने हे माझ्याशी रेसिपी शेअर केली आणि तिने मला शिकवलं की कसं बनवतात. मग तिच्याकडून मी शिकलोय, कारण ती नेहमी सणामध्ये बनवायची. आणि मग मी बोललो की आज मी बनवून बघतो सेम तिची रेसिपी. तर कांदा आपला छानसा भाजलेला आहे, थोडंसं अजून ब्राउनिश होऊ द्यायचं त्याला. जास्त काय आपण स्पायसेस ऍड करत नाही त्याच्यामध्ये, एकदम बेसिक स्पायसेस ऍड करतो. त्याच्यामुळे भाजीला एक
युनिक टेस्ट येते आणि प्रॉपर आपला मराठी मसाले त्याच्यामध्ये ॲड करतोय तर ते सर्वांना टेस्ट त्याची अवगत असेल. कांदा आपला छानसा हे झालेला, आपण आता थोडंसं गॅस कमी करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करूया आता हे आपलं हिरवं वाटण, ज्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि कोथिंबीर आपण वाटून घेतलेली आहे बारीक अशी छान. त्याला मिक्स करून घेऊया. अद्रक लसूणमुळे भाजीला खूप अशी छान टेस्ट येते आणि अद्रक लसूण कोथिंबीर आपण प्रत्येक आपल्या जेवणामध्ये प्रत्येक भाजीमध्ये असतेच, तसं ह्याही भाजीची चव वाढवण्यासाठी आपण तिला ॲड केलं. गॅस थोडासा वाढवूया, फ्लेम गॅस. मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला भाजू द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटतंय. पुन्हा थोडासा आपण गॅस कमी करून घेऊया. तर आपला मसाला चांगला भाजला गेलाय, थोडंसं तेलही सुटलंय त्याला. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया हे भाजलेलं खोबरं आपण वाटून घेतलेलं आहे छान असं बारीक. भाजलेल्या खोबऱ्यामुळे आमटीला एकदम अशी छान अशी चव येते, एकदम मस्त लागते आणि आमटीला छान असं तेलही सुटतं वरती, तर दिसायलाही टेक्स्चरही खूप छान येतं. त्याच्यामुळे आपण त्याच्यात भाजलेलं खोबरं टाकलेलं आहे. त्यालाही थोडंसं आपण परतून घ्यायचं आहे. खोबरं आपलं छानसं भाजतंय. त्याच्यानंतर आपण त्याच्यात ॲड करूया हे आपले ड्राय स्पायसेस. याच्यामध्ये आहे रेड चिली पावडर, टर्मरिक, गरम मसाला, धनिया पावडर, जिरा पावडर आणि आपला मराठी काळा मसाला, जे की सर्वांच्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतो, ते आपण याच्यामध्ये ॲड करूया. मिक्स करून घेऊया याला आपण. याला तोपर्यंत मिक्स करायचंय जोपर्यंत याच्यातून मसाल्याचा स्मेल वरती येत नाही, असा छानसा असा सुगंध वरती येत नाही, तोपर्यंत आपण याला परतत राहायचंय. असं ठेवायचं नाही जास्त वेळेस, नाहीतर एका साईडने तो भाजला जाऊ शकतो. त्याला सतत मिक्स करत राहायचंय. आणि आता मसाल्याला छानसा असं स्मेल सुटलेला, वास छान येतो मसाल्याचा एकदम. अतिशय थोडंसं जास्त स्पायसी आम्हाला आवडतं, त्याच्यामुळे थोडंसं आम्ही रेड चिली जास्त टाकलेलं. तुम्हाला जशी आवडेल तशी तुमच्या पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करूया आपण चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर ॲड करूया आपण बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यालाही चांगलं मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहेत हा डाळीचा स्टॉक, म्हणजे डाळ शिजवून घेतलेलं पाणी, ते आपण याच्यामध्ये ऍड करणार आहेत. आणि शेवटी आपण ऍड करूया स्मॅश केलेली डाळ. त्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला पाहिजे तर याच्यात थोडं पाणी ऍड करू शकता, तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे भाजीची
त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. आम्ही घरामध्ये दोघंच असल्यामुळे आम्हाला थोडंसंच लागतं, त्याच्यामुळे आम्ही थोडीशी त्याची कन्सिस्टन्सी थिक ठेवलेली आहे. आणि स्पेशली माझ्या बायकोला थोडीशी घट्ट आमटीच आवडते, त्याच्यामुळे मी याच्यात आता पाणी ॲड नाही करणार आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याच्यात ॲड करू शकता आणि भाजीची कन्सिस्टन्सी हे करू शकता. तर आता आपण याला 2-3 उकळ्या येईपर्यंत थांबायचं आहे, त्याच्यानंतर आपण त्याला सर्व करायला घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आमटी आपली आता छानशी शिजलेली आहे, त्याला छान अशा उकळी आलेल्या आहेत, 5 मिनटं झालेले आहेत. आता आपण आपला गॅस बंद करून घेऊया आणि बघूया आपल्या आमटीची चव कशी लागते. तर आपण थोडीशी आमटी घेऊया. बघूया कशी चव झाली. मला तर ही आमटी खूप आवडते आणि मी अशी वाटच बघत असतो की कधी ही आमटी आपल्या घरामध्ये बनते. तर बघूया. वा, अप्रतिम अप्रतिम, अतिशय चवदार आणि पाहिजे अशी झणझणीत. आपण त्याच्यात एकदम बेसिक स्पायसेस ॲड केलेले आहेत आणि त्याच्यामुळे खूप अशी झणझणीत टेस्ट आलेली अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते. असं वाटतंय तोंडामध्ये पाणी सुटतंय माझ्या. तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरामध्ये बनवू शकता. अतिशय मी जसे इन्ग्रेडियंट दाखवले आणि मी माझ्या कॅप्शनमध्ये ॲड करणारे इन्ग्रेडियंट ते तुम्ही पाहून त्या प्रकारे तुम्ही बनवू शकता. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका आणि स्पेशली बेल आयकॉनला क्लिक करा, ज्याच्यामुळे आमचे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्याकडे येत राहतील. आणि थँक्यू गाईज. हा आमचा पहिला व्हिडिओ होता. सपोर्ट करा, लाईक करा, फॉलो करा. थँक्यू.